मुंबई सगळा कोकणवासीय मुंबईत येतो, तो चाकरमानी म्हणून ओळखला जातो, नोकरीनिमित्त येत असतो. ही मुंबई ही मराठी माणसाची राहणार की नाही, हा एक सातत्यानं प्रश्न उपस्थित होतो. आणि जर शिवसेना गेली तर मग काही मराठी माणसाची मुंबई राहत नाही. ही जी भावना आहे शिवसेना बाळासाहेबांची वेगळी, कारण का मुळात मराठी माणूस हिंदू समाजाला सुरक्षित ठेवण्याचं काम हे बाळासाहेबांनी केलं. आणि ते त्यांच्यानंतर त्यांची जी येणारी जी पिढी आहे, पुढची पिढी आहे, त्यांनी नेमकं विरोधाभास केला ह्या गोष्टीचा. म्हणजे शिवसेना आहे म्हणजे मुंबई आहे. आता उद्धव ठाकरे आहे म्हणून बांगलादेशी रोहिंग्या आहेत, हे आता नवीन समीकरण झालेलं आहे. कारण का टिसच्या रिपोर्टप्रमाणे ह्याच मुंबईमध्ये जिथे वर्षानुवर्ष उद्धव ठाकरेंचा राज्य राहिलेलं आहे, मुंबई महापालिकेच्या निमित्ताने 30% बांगलादेशीने रोहिंग्या वाढत चाललेले आहेत. 2030ला हे टक्का अजून वाढण्याचे रिपोर्ट आलेले आहेत. म्हणजे नेमकं मुंबईमध्ये निलेशजी, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, एका बाजूला मुंबईमध्ये मराठीचा टक्का कमी होतोय. तुम्हाला माहिती आहे 1960 पासून आतापर्यंत मराठीचा टक्का किती होता आणि आज किती राहिलेला आहे. आणि एका बाजूला मराठीचा टक्का कमी होतोय, जी जबाबदारी वाढवण्याची कोणाची होती? तुमच्या अनुसार शिवसेनेची होती. जी बाळासाहेबांची लेगेसी पुढे घेऊन जाणाऱ्याची होती, ती कमी झाली आहे मुंबईचा टक्का. आणि वाढला कोणाचा आहे? बांगलादेशीने रोहिंग्यांचा. म्हणून तर आम्ही उद्धव ठाकरेला जिहाद हृदय सम्राट बोलवतो ना आता. कारण का तो मुंबई हृदय सम्राट ते बाळासाहेब ठाकरे होते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते. आता जिहाद हृदय सम्राट जे उद्धव ठाकरे आहेत, त्यांच्या हातात अगर तुम्ही ही मुंबई दिली तर मुंबईला कोपऱ्यावर तुम्हाला संत अर्च जुदा, आय लव्ह मोहम्मद सारखे बॅनर तुम्हाला दिसणार. तिथे तुम्हाला सणासुदीला तुमच्या मिरवणुकी काढत असताना 1000 निर्बंध लावले जातील. तुम्हाला 10 वाजेपर्यंत तुमचे लाऊडस्पीकर तुमच्या गणेश चतुर्थीचे बंद होतील, पण मोहर्रम आणि ईदचे लाऊडस्पीकर हे सकाळी 5 वाजेपर्यंत वाजतील. म्हणून मुंबईकरांना आणि आमच्या मुंबईतल्या हिंदू समाजाला आणि सगळ्यांना विचार करायचा आहे की तुम्हाला सर तन से जुदावाली मुंबई पाहिजे की जय श्रीरामवाली मुंबई पाहिजे, हे येणाऱ्या 15 तारखेला निर्णय घेण्याचे तुम्हाला वेळ आलेला आहे. आज मुंबईतला मराठी माणसाला, मुंबईतला हिंदू समाजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही.